सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाने एकदा पूल वाहून नेला आणि त्यानंतर तात्पुरत्या लाकडी पुलावरून जाताना एका ज्येष्ठ नागरिकाचा बळी गेला। तरीही 500 गावकऱ्यांना रोज जीव धोक्यात घालूनच नदी ओलांडावी लागत आहे। घटना आहे देवडोंगरी ग्रामपंचायतीतील घोडमणी आणि कामतपाडा या दोन वस्त्यांची। या दोन वस्त्यांना जोडणाऱ्या शेंद्री नदीवर सरकारने काही महिन्यांपूर्वी लोखंडी पूल बांधला होता। लोकांची आणि दुचाकींची ये-जा त्यावरूनच व्हायची, पण 15 दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात नदीला आलेल्या पुरात या पुलाचा अर्धा भाग वाहून गेलाय। दुसरा पर्याय नसल्याने गावकऱ्यांनी तुटलेल्या भागावर लाकडी ओंडके टाकून तात्पुरता मार्ग बनवला आणि याच धोकादायक मार्गावर सोमवारी 3 ऑगस्टला मोठा अपघात झाला। कामतपाड्यातील अंत्यविधी आटपून घोडमणीला परतणारे 60 वर्ष सोमा चौधरी यांचा पाय घसरला आणि ते नदीच्या पाण्यात वाहून गेले। गेल्या 36 तासांपासून शोध मोहीम सुरू आहे। नातेवाईक नदीकाठी बसून आहे। आजही शेकडो लोक, महिला, लहान मुले आणि शेतकरी याच ओंडक्यांच्या पुलावरून जीव मुठीत धरून ये-जा करत आहे। मदतीसाठी गावातील तरुण तेथे उभे आहेत। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हा सलग चौथा पूल वाहून गेला। सरपंच पवन गावित म्हणतात, स्वातंत्र्यापासून आमची हीच अवस्था आहे। हा पूल आमच्या शेताला जोडणारी जीवनरेखा आहे। गुजरातच्या सीमेवरील आमचं गाव आहे, तेथे विकास पोहोचतो। आमच्यापर्यंत कधी येणार? आम्हाला फक्त ट्रॅक्टर जाऊ शकेल असा मजबूत पूल हवाय। तात्पुरत्या उपायांवर किती काळ जीव टांगणीला लावायचा? प्रशासनाने तातडीने पक्का पूल बांधून 500 गावकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आता जोर धरत आहे। बरं, हा पूल आहे जो पाठीमाग दिसतो तो जून महिन्यात झालेला होता। तो 15 दिवसापूर्वी वाहून गेला। ये जा करण्याचं साधन म्हणून तात्पुरती गावकऱ्यांनी इथल्या ग्रामस्थांनी लाकडं टाकलेली। सततच्या पावसामुळं त्या लाकडाला शेवाळ आलं, ते चिकन झालेलं। मग इथं 10व्याला जाणारा एक ज्येष्ठ नागरिक इथला त्या लाकडावरून जाताना त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला। इथला नदीचा प्रवाह हा जोराचा असल्यामुळं त्या पाण्यात तो वाहून गेला। आतापर्यंत काय काय झालं पुढे? मग त्याला शोधलं वगैरे, शोधकार्य काय झालं? हो, शोधकार्य चालू आहे। इथं आता तहसीलदार येऊन गेले, पोलीस स्टेशनचे API त्यांचं पथक ते येऊन गेलं। शोधकार्य चालू आहे, अद्याप ते सापडलेले नाहीत। काय अपेक्षा आहे शासनाकडून? शासनाकडून हे अपेक्षा आहे का हा जो पूल आहे तो सिमेंटचा चांगला पक्का झाला पाहिजे, जेणेकरून गावाची ये-जा सुरळीत झालं पाहिजे। बाजारला जाताना किंवा ह्या नदीच्या पलीकडच्या गावातली लोकांची शेती ह्या बाजूला असल्यामुळे त्यांना शेतात ये-जा करण्यासाठी खूप साऱ्या अडचणी येतात, तर त्या अडचणी आल्या नाही पाहिजे। त्यामुळे हा पूल चांगल्या स्थितीत मजबूत त्याचं बांधकाम झालं पाहिजे। आपलं नाव? माझं नाव मनोज भसरे, मी एक सोशल वर्कर आहे आणि ग्रामसभा सोबती म्हणून मी ह्या गावात काम करतो। हा पूल कसा म्हणजे आता निम काम आहे ना, बांधायचं काम निम आहे ना, खाली लाकडे टाकून दिले त्यांनी फक्त। तो माणूस तिथे ह्या लाकडाला धरून चालला जातो बरं का, आणि नंतर तिथे गेला, पण त्या तिथे जे लाकडी पूल आहे ना तिथेच पडला गेला तो। पुढे काय झालं? पुढे मध्ये लोक त्यामध्ये तसे आता तो जर इथे इथे मध्ये हे आहे तास आलेला आहे, त्या तासांमध्ये कधी एखाद्या याच्यामध्ये गेला असेल बरोबर तासांनी आता ती पोरं पडलं ते म्हणजे नाही शोध लागला। कधी झालं? या आज 3रा दिवस आहे, रविवारच्या गोष्ट आहे ना, दुसरा दिवस आहे। त्यांचं नाव काय? सोमा चौधरी। माझं एक मत साहेब असं आहे, हा बी पूल मोठा पाहिजे, तो वरती बी पूल आहे ना त्याची उंची कमी आहे, तिथेही पूल चांगला पाहिजे। नाही ते मग लिफ्टन ठेवा तुम्ही, ज्या मोठी नदी आहे तुझी निसगान होऊ राहिली। आता त्या बाजूने आपण तुम्ही सांगलं ना का मला असं माहित पडलं, मी जातो नाशिकला, तर हा माणूस जेव्हा नेला तेव्हा याचा तपास करू लागला म्हणे टेंभुर्णी पाडा कुठे आहे, टेंभुर्णी पाडा तिकडे खाली आहे, तर तिथं तपास लागला म्हणून मी इथं आलो। इथं आलो तर म्हणे तो पेशंट वेगळाच आहे असं बोलत आहे। असं खोस करून काम केलं, हे पूर्ण काम करायचं आहे त्यांनी।
हे काम का बंद ठेवलं बघ. शिवराम नारायण मेघे, माजी पोलीस पाटील बेलपाले. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक.